ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभेची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे। त्यापूर्वी काही एक्झिट पोल समोर आले होते। या एक्झिट पोलवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तथा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, एक्झिट पोलचे निकाल समोर आलेले आहेत। TV9चा जो एक्झिट पोल आला त्यामध्ये महायुतीला 22 जागा तर महाविकास आघाडीला 25 जागा दाखवल्या जात आहेत। कसं बघताय एक्झिट पोलकडे? मला वाटतं आता वेळ काही फार लांब नाही आहे। 16-18 तास आपल्या निकालाला सुरुवात व्हायला या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यानंतर आपण बोलू ना, आता कळतील तुम्हाला, एक्झिट पोलही कळेल किंवा काय जागा आहेत, किती आहेत, काय नाहीत। देशभरामध्ये तर आपण 370, 80, 85 जागा दाखवतात। 450-400 जवळपास आम्ही पोहोचलेलो आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये मात्र काही ठिकाणी वेगवेगळे आहेत। म्हणजे काही ठिकाणी 35 जागाही दाखवत आहेत, काही ठिकाणी 32 दाखवत आहेत, काही ठिकाणी 25 दाखवत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं आपण आता थोडा वाट बघू आणि उद्या ज्यावेळेला निकाल सुरू होतील आणि काही तासांच अवघ्या थोड्या वेळात निकाल लागतील त्यावेळेला आपल्या समोर सगळ्या परिस्थिती येईल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। देशात मोदींचं सरकारीला असं एक्झिट पोल म्हणतायत आणि मात्र इंडिया आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा 200च्या आत येतील असं सुद्धा एक्झिट पोल म्हणत आहे। आता तुम्ही सांगा, एकीकडे तुम्ही म्हणता 380 येतील आणि एकीकडे म्हणता 200 येतील, असं कसं होईल? असं होणार नाही ना। इतक्या जागा त्यांच्या कशा येतील? आता एकीकडे तुम्ही 400 जागा जर इकडे म्हणत असाल तर मग एवढ्या एकट्या इंडियाकडच्या जागा येतील कशा? बाकी पक्ष आहेत छोटे मोठे तिथे। पण मला असं वाटतं की फार जास्त वेळ नाही आहे। उद्या आपल्यासमोर सगळं हा सूर्य हा जयंत त्या ठिकाणी होणार आहे। आता काही ठिकाणी ज्या आहेत भाऊ, आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट म्हणजे दोघं शिवसेनांमध्ये लढाई झाली। असे 14 मतदारसंघ होते की त्या ठिकाणी पण ह्या जागांमध्ये 10 ठिकाणी जे ते ठाकरेचे उमेदवार विजय होतील असं एक्झिट पोल सांगतायत। तुम्ही त्यांना थेट चॅलेंज केलं होतं की एकतरी जागा निवडून आणावी? मी आपल्याला तेच म्हणतोय, उद्या ज्या वेळेला निकाल लागतील त्यावेळेला आपण त्या ठिकाणी बघावं काय होतं काय नाही। आता 10 होतील, आता 8 होतील का आता 7 होतील, पण उद्या निकाल लागल्यानंतर आपल्याकडे परिस्थिती समोर येईल, त्यावेळेला आपण बोलू। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काही या ठिकाणी ज्या जागा कमी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महागाई असेल, मराठा आरक्षण असेल किंवा शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, याचा काही फटका बसेल का भाऊ? काय वाटतं? मला वाटतं की बघा, सगळ्या गोष्टी समोर आहेत आपल्या इथे। सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलं आहे, आम्हाला सगळ्या समाजाने मतदान केलेलं आहे, आम्हाला सगळ्या घटकांनी मतदान केलं आहे, युवांनी केलं आहे, शेतकऱ्यांनी केलं आहे, महिलांनी केलं आहे, समाजांनी केलेलं आहे। त्याशिवाय एवढ्या जागा कशा येतील निवडून? आणि म्हणून मला असं वाटतं की हे विश्लेषण उद्या जाऊ शकेल की ज्यावेळेला परिस्थिती आपल्या समोर येईल की कोणत्या ठिकाणी कोणत्या जागेवर कोणत्या जागेचा परिणाम झालेला आहे। शेवटचा प्रश्न, काही ठिकाणी भाऊ तुम्ही म्हटलं होतं की ज्या जागा होत्या त्या बदलायला हव्या होत्या, त्या बदलल्या असतात तर किमान जागांमध्ये वाढ झाली असती, मात्र त्या जागा बदलल्या नाही म्हणून जागा कमी होण्याची शक्यता असं तुम्ही बोलले। नाही, काही ठिकाणी मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की काही ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी होती, काही ठिकाणी थोडी नाराजी होती उमेदवारांची, त्यामुळे त्या जागा जर बदलल्या असत्या त्या अजून 6-7 जागेपर्यंत निश्चित फरक पडला असता, असं माझं वैयक्तिक मत आहे। तुम्ही लीडबद्दल बोललेले होते। जळगाव लोकसभा जागा दोघं एक्झिट पोल सांगतात की 2 जागा जळगावच्या भाजपच्या येतील आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जागा ज्या आहेत त्या फक्त 1 जागा दिंडोरीची आणि नाशिकची जी जागा आहे ती धोक्यात दाखवली जाते। काय चित्र असेल उत्तर महाराष्ट्र? मी तुम्हाला सांगेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये अव्वल राहील। 100% निकाल हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देणार आहे। मला नाही वाटत एखादी जागा 8 पैकी एखादी जागा इकडे तिकडे झाली तर होईल, पण मला ती वाटत नाही। पण निश्चित महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तम उत्तर महाराष्ट्रच राहील आणि 100% निकाल हा उत्तर महाराष्ट्र उद्या महायुतीच्या बाजूने देईल। एक्झिट पोलनंतर खडसे म्हणतात की भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे। आता खडसे विषय माझ्या मते मला संपलं, माझ्याकडे तरी संपलेला आहे माझ्यापुरता। त्यांनी काय बोलावं तो त्यांचा विषय आहे, त्यांनी ते बोलत राहावं। पण एकीकडे मी पक्षात येतो आहे, माझा उद्या प्रवेश होतो आहे आणि आम्हाला आत्मचिंतनाचा सल्ला द्यावा, मला वाटतं त्याच्याबद्दल आता मी काय बोलावं परत? शुभेच्छा त्यांना माझ्या। एकनाथ खडसेंना भाजप प्रवेशासाठी शुभेच्छा आहे आणि राज्याचा जो निकाल येईल त्यात सर्वात जास्त मताधिक्य हे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर असेल असा विश्वास या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।